हाय मंडळी, शुभ सकाळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आम्ही आलो आज खोडद इथे खरमाळे मळा आणि आम्ही आज खुरपतोय गुलाबाची बाग. तुम्हाला दिसत असेल गुलाबाची बाग खुरपतोय आम्ही. आज नवीन काम आहे आम्हाला. आज टोमॅटोला सुट्टी. आज टोमॅटो नाही तोडायचे. आज आम्ही गुलाबाची बाग खुरपतोय. इथं आलोय पण इथं पण मरणाचं गवत आहे गुलाबाच्या बागेत. आणि आज शनिवार असल्यामुळे आज पण बायका कमीच आहेत. शनिवारच्या तशा तर रोजच कमी असतात दर शनिवारी. हे बघायचं नुसता चिकटा आहे आणि कडाला बसली मी खुरपायला. हे बघा, आणि तर ते गुलाबाचे काटे टोचायची भीती वाटते. हे बघा असा चिटका नुसता चिकटून बसलाय गुलाबाच्या झाडामध्ये. हे बघा बघा, हा नुसता एवढाला चिकटा आहे. असा चिटकून बसतोय अंगाला. का ती अंगाला चिटकल्यावर लय उन्हाची आग होती. काय करावं काही कळत नाही या चिकट्याच. असं होतंय. बायका गेल्या पुढं, मी राहिले माग. गवतच आहे मी तरी काय करणार बरं. म्हणून मला गवत दाखवते मी. बघा आता हे गवत कसं आहे बघा. आता तुम्हीच बघा किती गवत आहे हे. आणि हे कडची लाईन आहे आणि बायका बसल्यात मधी. हे गुलाबाची बाग खुरपितोय आणि नुसता गुळ आहे. हे बघा याच्यावर औषध मारलंय पण तरी पण तो अजून काही मिळाला नाही. पिवळा पडलाय फक्त. ते काढायला सांगितले. शेताची कड चांगली असली ना मग आतमधलं शेतसुद्धा चांगलं असलं. त्याच्यामुळं आधी कड नीट करायची असते. आणि मी बसले कडला खुरपायला. बघा आणि त्यात हाय ही वायर. हे बघा नुसती मध्ये करते. इथून तिथून ही वायर आहे, केबल आहे आणि हे ताराचं कंपाऊंड केले गुलाबाच्या बागेत. आत कोणी शिरू नाही म्हणून. बघा गुलाबाची फुलं, याला सुद्धा कीड लागते. बघा किती छान फुलं आहेत. हे बघायला पण कीड लागलेली आहे. दिसतं का? आजकाल सगळेच शेतातला माल असो, फुलं असो, काही असो, औषधाशिवाय पर्याय नाही. खतं औषधं मारावीच लागतात, टाकावीच लागतात. कशी मग आमची खुरपणी. हे बघा किती मोठी गुलाबाची बाग आहे आणि त्याच्यात बायका दिसत पण नाही आहेत. ही कडती ती कड नुसते गुलाबच आहे. ते बघा पार कडपर्यंत ती नारळाची झाडं दिसतात तिथपर्यंत. त्याच्या वरच्या वावरात 2-3 वावर आहेत. 2-3 कशी 3-4 वावर आहेत गुलाबाची. ही सगळी खुरपायची आम्हाला. हे बघा आम्ही नेमकी कडला बसले. कडला खूप गवत आहे. जाऊ गवत असले की गवत आहे नंतर खुरपायला आणलंय ना, खुरपलंच पाहिजे. रात्री 1 वाजेपर्यंत देऊळ बंद 2 आम्ही गेलतो पिक्चर बघायला. 9:30 ते 12:30च्या शोला. सकाळी जाग नाही आली पण तरी पण पटपट आवरलं थोड्या वेळात आणि कामाला आले. सुट्टी करून जमत नाही. खूप छान पिक्चर आहे बरं का, देऊळ बंद 2. जरूर बघा. आणि हा सगळा शेतकऱ्यावर आधारित आहे. त्याच्यामुळं आवर्जून हा पिक्चर बघा. मला तो खूप आवडला. मी तो व्हिडिओ टाकते मी आता देऊळ बंदाचा. काय केलं आम्ही, कशी तयारी केली, कसं गेलो ते सांगणार आहे तुम्हाला. नेक्स्ट व्हिडिओ टाकेन मी तो. आवर्जून बघा. छान पिक्चर आहे देऊळ बंद 2.
तो बघून सुद्धा मी सकाळी आवरून कामाला आले. हे बघा किती खुरपायला हे असं कडक चाललंय. हे कडचं पूर्ण हे गवत काढून घ्यायचं, परत वेचून पण घ्यायचं. हे गोळा करून बाहेर काढायचे वावराच्या बागेतून. चला घेते खुरपून. राहीन माझी आधीच पात माग राहिली, आणखीन पात माग राहील. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.